नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। रामटेक विधानसभा को लेकर गर्मा गई राजनीति। शेखर टुंडे रामटेक विधानसभा क्षेत्र से मनसे के संभावित उम्मीदवार। जैसे जैसे महाराष्ट्र में विधानसभा चुनाव नजदीक आ रहे, राजनीतिक गलियारों में चुनावी तापमान भी बढ़ता जा रहा। महाराष्ट्र में अक्टूबर से नवंबर 2024 के बीच विधानसभा चुनाव रहेंगे। सभी पार्टियों के उम्मीदवार टिकट पाने के लिए एड़ी चोटी का जोर लगा रहे। साथ ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना का हाईकमान चयनित उम्मीदवारों की पहचान करने में जुटा हुआ। वहीं पार्टी प्रमुख राज ठाकरे के नेतृत्व में मनसे एकता लोरे नारे के तहत महाराष्ट्र की 225 सीटों पर चुनाव लड़ने की तैयारी कर रही। रामटेक विधानसभा क्षेत्र मनसे की अलग पहचान को नकारा नहीं जा सकता। शेखर टुंडे रामटेक विधानसभा क्षेत्र में सभी सामाजिक समूहों के लिए काम कर रहे। अगर मनसे इस विधानसभा के लिए शेखर टुंडे के नाम पर मुहर लगाती है तो रामटेक विधानसभा क्षेत्र में एक नया सूरज उगेगा, जिसका पूरा फायदा मनसे को मिलेगा। शेखर टुंडे रामटेक विधानसभा क्षेत्र में एक जाना पहचाना नाम, एक ऐसी शख्सियत जो आम नागरिकों के बीच खड़े रहते हैं और उनके बुरे वक्त में निस्वार्थ भाव से उनके साथ खड़े रहते हैं। यदि पार्टी रामटेक विधानसभा क्षेत्र में शेखर टुंडे के नाम पर टिकट देती है तो प्रतिद्वंदी उम्मीदवार को निश्चित रूप से करारी हार का सामना करना पड़ेगा। खबर सुप्रीम पावर न्यूज सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। महाराष्ट्रामध्ये आता चारी पक्षाचे गडूळ झालेलं वातावरण जनतेसमोर उभे झालेले आहे। आता एक पर्याय म्हणून सिर्फ आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत, त्यांना कुठंतरी भावी मुख्यमंत्री बनवण्याची अशी जनतेची इच्छा आहे। त्या कारणामुळं साहेबांचे जे पक्षात किंवा कोणत्याही पदावर नसताना, आम्ही पक्षात किंवा कोणत्याही पदावर नसताना तरी आम्ही जनतेची कामं करीत आहोत। त्या दृष्टिकोनातून आता जनतेचा असा म्हणणं आहे की ह्या विधानसभेमध्ये कोणीतरी नवीन चेहरा दिसला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून साहेबांना या सर्व गोष्टीचा अभ्यास झालेला आहे। त्यामुळं साहेब आता 200 ते 250 जागा म्हणजे पुढे महाराष्ट्रावर लढवण्याचा विचार केलेला आहे। कुठेतरी नागपूर हा कुठेतरी बीजेपीचा गड मानला जातो आणि नागपूर जिल्ह्यात जे आहे कशा प्रकारची तयारी मनसेची आहे? नाही, बघा कसं आहे, आता तुम्ही पुढचा काळ बघितला तर बीजेपी बी हे काही सत्तेत नव्हती। हे बी आमच्यासारखेच त्यांनी बी खूप मेहनत घेतलेली आहे। आपण असा बीजेपीचा गड म्हणता येणार नाही। जनतेचे कामं तुम्ही करत राहिल्यानं कसं असतात की जनतेचे कामं आपण जसं प्रकारचे करतो त्याच प्रकारचे कामं काही काळामध्ये बीजेपीने केले। त्यामुळं त्यांना आज बीजेपी हे सत्ता त्यांना मिळालेली आहे। आम्ही पण जनतेचे कामं करून राहिलो। सत्ता एका दमानं कोणाला मिळत नसते, जनता पण बघते की बा कोणाची कामं कसे आहे। आता 2024मध्ये जनतेचा जो कोर आहे ते आमच्यासोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 24मध्ये किंवा 25मध्ये आम्ही तुम्हाला सत्तेत दिसणार आहोत। सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला दिसणार आहे। आपण असं म्हणता येत नाही की बा आता बीजेपीचा गड आहे। मग असं मला शेखर साहेब कुठेतरी लोकसभेच्या जेव्हा निवडणूक झाल्या तेव्हा एनडीए मध्ये राहून कुठेतरी जे आहेत राज ठाकरे साहेब त्यांना समर्थन दिलं होतं आणि आताच कुठेतरी जे आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरुद्ध लढत आहे। नाही, बघा कसं आहे, देशाला एक पर्याय म्हणून मोदी आहे। त्या दृष्टिकोनातून आमच्या साहेबांना पाठिंबा दिलेला होता की बा देशाला एक पंतप्रधान म्हणून मोदीला एक पाठिंबा आम्ही दिलेला होता। आम्ही लोकसभेपुरतीच त्यांना पाठिंबा दिलेला होता। त्यामुळं आम्ही कधी पण कोणासोबत होतो नाही, आमचे साहेब पण कधी कोणासोबत होते नाही। आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही एकटो चराच्या नाऱ्याने उभे होणार आहोत। त्यामुळं कसं आहे, आम्ही सिर्फ त्यांना पाठिंबा दिला होता, आम्ही कोणा पक्षासोबत कोणती युती किंवा काही केलेली नव्हती। म्हणजे कुठेतरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहे महायुतीची पीठे म्हणून कधी मनसे उभारणार आहेत? नाही, आम्ही एकटा चराच्या नाऱ्यावर उभे असल्या कारणानं आम्हाला कोणत्याच पक्षासोबत जायचे काही जरूरत आहे नाही। काहून का आता कसं आहे, तुम्ही बघतच आहे की 2 शिवसेना
2 राष्ट्रवादी, हां आता ह्या पक्षांनी 4ही पक्षानं असं महाराष्ट्राचं वातावरण करून टाकलेलं आहे की जनता खुद त्रस्त झालेली आहे. त्यामुळं आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये एकट्या चळवळच्याच नाऱ्याने आमचे सन्माननीय राजसाहेब आम्हाला लढवणार आहेत. कुठेतरी विधानसभेच्या निवडणूक होतात आणि रामटेक विधानसभा क्षेत्र हा कुठेतरी प्रत्येक वेळा जे आहे आकर्षणाचं क्षेत्र राहिलेलं आहे. यंदा मनसेची काय नेमकी भूमिका असेल आणि तुमची तयारी आहे काय या विधानसभेमध्ये? नाही बघा कसं आहे, आता सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला अगर ह्या रामटेक विधानसभा म्हणून की कोणत्याही विधानसभेतून मला अगर उमेदवारी दिली तर मी साहेबाचा एक आशीर्वाद समजून, कारण किती झालं तर साहेब आमचे हे विठ्ठल आहेत आणि विठ्ठलाचा अगर मला आशीर्वाद मिळाला तर मी येणाऱ्या विधानसभेमध्ये भावी आमदार म्हणून साहेब लढणार आहे. आणि साहेबांनी जी जबाबदारी माझी यावर दिली, कोणत्याही ह्या विधानसभा म्हणून किंवा कोणत्याही विधानसभेतून मला दिली, माझ्याकडे आता 2 विधानसभा आहे, रामटेक नोंबरेड. मला कोणत्याही विधानसभेतून अगर साहेबांनी म्हटलं का तुला इथून लढणं पडते तर मी इथे एक आशीर्वाद म्हणून साहेबाची एक मी महाराष्ट्र सैनिक म्हणून लढणार. आणि मी 100% सांगतो की साहेबाच्या आशीर्वादानं येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला भव्य असं दिव्य हे रामटेक मनसेमय झालेलं दिसेल. कुठेतरी आपल्या या रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये यंदा जनतेची कुठेतरी इच्छा आहे की मनसेचा एक पदाधिकारी आणि कुठेतरी एक योग्य व्यक्ती म्हणजे कुठेतरी या विधानसभेचं नेतृत्व करू शकते, तो म्हणजे शेखर धुंडे. जर शेखर धुंडेला कुठेतरी पक्षाने यंदा संधी नाही दिली तर काय असेल तुमची सामर्थ्य भूमिका? नाही पक्षानं अगर आम्हाला, आम्ही कसा महाराष्ट्र सैनिक आहोत, साहेबांचे विचार आमच्या मनात आहे. साहेबांनी उमेदवारी दिली तर आम्ही लढू, नाही तर साहेबाचे जे आम्हाला आदेश असेल त्याच आदेशा हिशोबावर आम्ही काम करू. साहेबाच्या आदेशाशिवाय आम्ही कुठं जाणार नाही. हे आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे की आमच्यावर साहेबांचे विचार आहेत. आमच्याकडे काही कसे पक्ष येतात जातात, आम्हाला बोलतात, पण आम्ही साहेबाला कधी सोडू शकत नाही मरतपर्यंत. हे आमचे दैवत आहेत राजसाहेब, सन्माननीय राजसाहेब. आम्ही साहेबाचे आदेश हे आमच्यासाठी आखरी आदेश असेल. कुठेतरी आपल्याच पक्षाचे काही इथे पदाधिकारी आहेत ज्यांनी कुठेतरी आपल्या विरोधामध्ये बंड पुकारलाय की यंदा जर आपल्याला उमेदवारी मिळाली तर पुढे म्हणजे आम्ही बंड करू आणि म्हणजे दुसऱ्या पक्षाला कुठे समर्थन करू. आपल्याच पक्षाचे लोक असे करतात, का करू शकत नाही? ते कसं आहे हे लक्षात घ्या, असं काही नाही आहे. जे 2000 जे आता पक्षातून गेलेले आहेत ते गेलेले लोकांचा मला काही विचार करायचा नाही आहे. आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, साहेबाच्या विचाराला जोडलेले लोक आहोत. हां, जे माझ्या विरोधात बंड करतील काय करतील ते खुदच त्यांचेवाले जे विचार लोकांना माहीत आहे काय का नाही आहे. मी जेव्हा पक्ष हातात घेतला 2010मध्ये तेपासून ह्या पक्षाच्या सरअध्यक्षपासून तर तालुकाध्यक्षपर्यंत ना आता साहेबांच्या आशीर्वादाने जिल्हाध्यक्षपर्यंत मला जे साहेबाचे आशीर्वाद मिळाले आहे. त्यामुळं कसं आहे हर पक्षामध्ये काही नाही काही चालत असते. त्याच्यामुळं कसं ह्या